तर भलेही 288 शहरांमध्ये निवडणुका झाल्या असतील, पण सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं अशा नगरपालिका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच होत्या। त्यापैकी एक म्हणजे गेली अनेक दशकं पवार कुटुंबाचा गड राहिलेलं बारामती। अजितदादांनी आपल्या काकांचा पक्ष बारामती नगरपालिकेतून जवळजवळ संपवलाय। बारामतीमध्ये पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गुलाल उधळला। त्यांनी आपल्या काकांच्या पक्षाला म्हणजेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धोबीपछाड दिला। पवार कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात नगरपालिकेच्या चाव्या अजितदादांच्या हाती गेल्यात। नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन सातव विजयी झाले। नगरसेवक पदाच्या 41 पैकी राष्ट्रवादीचे तब्बल 35 उमेदवार निवडून आले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं असताना 3 अपक्ष उमेदवारांसह छोट्या पक्षांचे 6 जण विजयी झाले। बारामतीच्या तमाम जनतेने चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं, त्याबद्दल मी तमाम बारामतीच्या जनतेचे विनम्रपणे आभार मानतो। त्यांना कायम ऋणात राहील आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याची तो त्या बारामतीकरांच्या सर्व जनतेला ग्वाही देतो। राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाल्यानंतर झालेली ही तिसरी निवडणूक। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत बारामतीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कौल दिला। शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव केला। तर त्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली। त्यात अजितदादांनी आपले पुतणे योगेंद्र पवारांचा पराभव केला। पवार कुटुंबियांमध्येच लढल्या गेलेल्या 2 निवडणुकांमध्ये बारामतीकरांनी परस्पर विरोधी कौल दिला। पण नगरपालिकेची निवडणूक ही पवार कुटुंबामध्ये नव्हे तर खऱ्या अर्थानं 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये लढवली गेली। नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत एकही पवार नसल्यानं बारामतीचे मतदार कुणाची निवड करतात याची उत्सुकता होती। हा सस्पेन्स रविवारी संपला तो अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या निर्विवाद विजयानं। विशेष म्हणजे महायुती नसतानाही दादांनी जबरदस्त मुसंडी मारत बारामतीवर ताबा मिळवला। जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।